सर्वोत्कृष्ट हार्डवेअर नेटवर्किंग कोर्स करायचा आहे। बीपीओ, बँकिंग, आयटी अँड नॉन आयटी सेक्टर, ई गव्हर्नन्स, एअरलाइन्स यासारख्या ठिकाणी भरपूर पगाराची नोकरी हवी आहे। हार्डवेअर कोर्स सोबतच मोफत ग्रॅज्युएशन कोर्स करायचा आहे। जेटकिंग, शिवाजीनगर, जंगली महाराज रोड, बालगंधर्व चौक, हॉटेल गंधर्वच्या मागे, शिवाजीनगर, पुणे। कॉन्टॅक्ट 9225501122। जेटकिंग, शिवाजीनगर। बुद्धी म्हणजे बुद्धीचे दोन भाग पडतात, एक IQ आणि दुसरा EQ। आपला EQ चेक करून मग आपण करिअरची निवड करायची। एक होता कार्वर नावाचं पुस्तक वाचा आणि ते वाचून वीणा गवाणकरांचं करिअरची निवड करा। अमेरिका आपल्याला हसते, काय तुमचा देश, तुमच्या देशामध्ये जाती व्यवस्था आहे, जात नाही ती जात, असं डॉक्टर राम मनोहर लोहिया यांनी म्हटलं। कोणी ब्राह्मण असतं, कोणी शेड्यूल कास्ट असतं, कोणी शेड्यूल ट्राईब असतं, कोणी क्षत्रिय असतं, पण जात आपल्या पाठीमागे लागली आहे। आपण हिंदू म्हणून एक होत नाही, म्हणून आपला देश आपण पुढे नेत नाही। पण अमेरिका आपल्याला याच्याबद्दल नेहमी हसते। अमेरिकेला कोणी हसायचं? 200 वर्षांपूर्वी त्या देशामध्ये जॉर्ज वॉशिंग्टन कार्वर नावाचा मुलगा जन्मला। गोठ्यामध्ये वाढला, गोठ्यामध्ये राहिला, गोठ्यामध्ये त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं असं मी म्हणणार होतो, पण शिक्षण त्यांनी पूर्ण केलंच नाही। कुठल्याही शाळा कॉलेजमध्ये तो निग्रो होता म्हणून त्याला ऍडमिशन मिळाली नाही। ही दुःखाची आणि दुर्दैवाची गोष्ट आहे। आजही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये अनेक गावामध्ये पाणवठ्यावरती माझ्या शेड्यूल कास्ट बंधू भगिनींना पाणी भरून एकत्र दिलं जात नाही। ही अत्यंत दुःखाची गोष्ट आहे। याच्यावरती पारधी नावाचं पुस्तक आहे, दया पवारांचं बलूत नावाचं पुस्तक आहे। अमेरिकेमध्ये 200 वर्षांपूर्वी हीच स्थिती होती। तो मुलगा गोठ्यामध्ये राहिला, गोठ्यामध्ये वाढला, बर्फामध्ये राहिला, पांघरायला कपडे नाहीत, खायला अन्न नाही, जायला शाळा कॉलेज नाही। त्यांनी 4000हून जास्त शोध लावले, 3 देशातला दुष्काळ संपवला, जगातला सगळ्यात उत्तम ॲग्रिकल्चर सायंटिस्ट तो झाला। एक माणूस एका आयुष्यामध्ये इतकं करू शकतो, ही वस्तुस्थिती आहे। जगात ज्यांनी ज्यांनी शिक्षण घेतलं त्यांनी करिअर केली का? त्यांनी करिअर केल्याची उदाहरणं नाहीत। ज्यांनी करिअर केलं त्यांनी शिक्षण घेतलं होतं का? तशीही उदाहरणं फारशी नाहीत। लंडन टाइम्स, वॉशिंग्टन पोस्ट, न्यूयॉर्क टाइम्स, लॉस एंजल्स टाइम्स यांना अनेक वेळेला प्रश्न पडले। वॉशिंग्टन पोस्टला काही वर्षांपूर्वी प्रश्न पडला की 10वी 12वीला जी मुलं मुली पहिली येतात त्यांचं पुढे काय होतं? त्यांनी सर्वे घ्यायचं ठरवलं। आपल्या वार्ताहरांना सांगितलं की गेल्या 25 वर्षात जी मुलं 10वी 12वीला पहिली आली त्यांनी पुढे काय केलं हे शोधा जरा, बघा जरा। वार्ताहरांनी संबंध जगाचा सर्वे केला। त्याच्यामध्ये महात्मा गांधींचं नाव होतं, धीरूभाईंचं नाव होतं, बिस्मिल्ला खानचं नाव होतं, अनेक नावं होती। जगभरातल्या 1000 लोकांना त्यांनी सर्वे केला। जे कलाकार आहेत, कलावंत आहेत, खेळाडू आहेत, शिक्षक आहेत, प्राध्यापक आहेत, उद्योगपती आहेत, पंतप्रधान, अनेक देशांचे राष्ट्रपती, थोडक्यात ज्यांचं रोज नाव पेपरला येतं, अशा 1000 लोकांची यादी वॉशिंग्टन पोस्टने काढली आणि त्यांना विचारलं तुम्हाला 10वीला आणि 12वीला किती गुण मिळाले होते? 1000 लोकांच्या पैकी 550 लोकांना 35 ते 60% गुण मिळाले होते। 400 लोक नापास झाले होते। त्याच्यातल्या 5% लोकांना फर्स्ट क्लास मिळाला होता आणि केवळ 3 लोकांना 90%च्या वरती गुण मिळाले होते। ही वस्तुस्थिती आहे। आता हात जोडून प्रार्थना करतो की कृपा करून घरी जाऊन असं सांगू नका की किरण जोग आले होते, ते सारथी करिअर मार्गदर्शन केंद्रात काउन्सिलर म्हणून काम करतात। ते असे ग्रस्त आहेत ज्यांना सर्व 620 करिअरची माहिती आहे। त्यांनी जेटकिंगच्या माध्यमातून आम्हाला सांगितलं की अभ्यास करू नका, शिक्षण सोडा, कमी गुण मिळाले तर उत्तम,
नापास झाला तर त्याहून उत्तम. ज्या अर्थी तुम्ही नापास झालायत त्या अर्थी संबंध जगात जेटकिंगचं नाव तुम्ही रोशन कराल. मला असं म्हणायचं नाही, पण मला नक्की असं म्हणायचं आहे की ज्या विद्यार्थींना कमी गुण मिळतात ती आणि तीच मुलं जगामध्ये करिअर करतात. ज्यांच्यामुळे आपण हिंदू आहोत त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी कुठलाही SSBचा मिलिटरीचा कोर्स नाही केला. ज्ञानेश्वरांनी MA विथ संस्कृत नाही केला. बिस्मिल्ला खाननी BA विथ शहनाई नाही केला. तुकाराम महाराजांनी BA विथ मराठी नाही केला. कपिलनी BA विथ क्रिकेट पतियाळा विद्यापीठाचा कोर्स नाही केला. सचिन फक्त 12वी पर्यंत शिकला. लता दिदी फक्त 1 दिवस शाळेमध्ये कॉलेजमध्ये गेल्या. आशा भोसले एकही दिवस शाळा कॉलेजमध्ये गेल्याचं ऐकिवात नाही. संबंध जगाचा संगीताचा बादशाह पंडित भीमसेन जोशी यांनी घर सोडलं होतं. मेराडोनानी BA विथ फुटबॉल नाही केला. आणि संपूर्ण विश्वाचा सगळ्यात हुशार माणूस, श्रीमंत माणूस वॉरेन बफे यांनी MBA फायनान्स नाही केलं. संबंध जगातला ऑल टाइम ग्रेट माणूस बिल गेट्स यांनी हार्वर्ड युनिव्हर्सिटी सोडली होती. संबंध जगात ज्यांनी करिअर केली त्यांनी शिक्षण घेतल्याचं उदाहरण नाही. ज्यांनी शिक्षण घेतलं त्यांनी करिअर केल्याचं उदाहरण नाही. करिअरचा आणि शिक्षणाचा काही संबंध नाही. आणि म्हणून मनापासून मी जेटकिंगचं अभिनंदन करतो की 12वीला ज्यांना कमी गुण मिळतात त्या 35 ते 60% गुण मिळवणाऱ्या विद्यार्थींना जेटकिंग मदत करतं. 35 ते 60% गुण मिळवणाऱ्या विद्यार्थींना जेटकिंग स्कॉलरशिप देतं. 35 ते 60% किंवा त्याहून जास्त कमी गुण मिळवणाऱ्या विद्यार्थींना जेटकिंग नोकरी देतं. एक छोटा हार्डवेअरचा कोर्स करून किंवा BSc IT सारखा कोर्स करून खूप मोठ्या प्रमाणावरती जेटकिंग विद्यार्थींना जॉब देतं. मला ही अत्यंत आनंदाची गोष्ट वाटते. ते माझे मित्र आहेत म्हणून मी हे बोलत नाही. त्यांच्या कोर्सचा अनेकांना फायदा झालाय म्हणून मी हे बोलत नाही. पण जगभरातल्या कोर्सेसचा जेव्हा मी अभ्यास करतो तेव्हा भारतातील सर्वोत्तम कोर्समधला एक कोर्स त्यांचा मला दिसतो आणि ती माणसं महाराष्ट्रात काम करतात आणि म्हणून मला त्यांचा अभिमान वाटतो आणि म्हणून मी याचा फक्त उल्लेख केला. त्यांचा उदो करण्यासाठी नाही तर 4 जरी मुलांना तिथे नोकऱ्या मिळाल्या तरी मला याचा आनंद होईल म्हणून फक्त मी याचा उल्लेख केला. येल युनिव्हर्सिटी ही जगातली चांगली युनिव्हर्सिटी आहे. संबंध जगातलं सर्वोत्तम शिक्षण 200 ते 600 विद्यापीठांवरती मिळतं. यादी कशी घ्यायची? गुगलवर जायचं आणि 500 बेस्ट युनिव्हर्सिटीज ऑफ द वर्ल्ड सिलेक्ट करायचा. हा एक रस्ता आहे. परत एकदा ऐका. गुगलवर जायचं आणि करिअर कोर्सेस महाराष्ट्र सिलेक्ट करायचे आणि डाउनलोड करायचं. हाही एक रस्ता आहे. 500 बेस्ट युनिव्हर्सिटीज, करिअर कोर्सेस महाराष्ट्र, करिअर कोर्सेस एशिया, करिअर कोर्सेस महाराष्ट्र मॅनेजमेंट, करिअर कोर्सेस महाराष्ट्र इंजिनिअरिंग, करिअर कोर्सेस महाराष्ट्र मेडिकल, करिअर कोर्सेस महाराष्ट्र आर्ट्स, करिअर कोर्सेस महाराष्ट्र कॉमर्स, करिअर कोर्सेस महाराष्ट्र सायन्स. अशा तऱ्हेचं सिलेक्शन करायचं आणि मग करिअरची योग्य निवड करायची. हा सगळ्यात चांगला रस्ता आहे. आपण करिअरची निवड कशी करतो? आपण 10वी 12वीला जातो आणि विद्यार्थी आपल्या आई वडिलांना विचारतात मी कोणती करिअर निवडू. याच्या एवढा चुकीचा आणि मूर्खपणाचा प्रश्न दुसरा कोणताही नाही. जेव्हा आपण नाक्यावरती उभं राहून मित्रमैत्रिणींची गप्पा मारतो तेव्हा आई वडिलांची आठवण होत नाही. मोबाईलवरती तासनतास गप्पा मारतो तेव्हा आई वडिलांची आठवण येत नाही. कॉम्प्युटर गेम्स खेळतो तेव्हा आई वडिलांची आठवण येत नाही. मल्लिका आणि मलाइकाच्या फिल्म्स बघतो तेव्हा आई वडिलांची आठवण येत नाही. करीना आणि शहीदचं नेमकं सध्या काय चाललंय याची हिट अँड हॉट चर्चा करतो तेव्हा आई वडिलांची आठवण येत नाही.
राखी सावंतला कमीत कमी कपड्यात जास्तीत जास्ती वेळ बघतो तेव्हा आई वडिलांची आठवण येत नाही. पब्स मध्ये आणि डिस्कोथेक्स मध्ये जातो तेव्हा आई वडिलांची आठवण येत नाही. लेटेस्ट गर्लफ्रेंड लांब गेल्यावरती मिसिंग यू वगैरे SMS करतो तेव्हा आई वडिलांची आठवण येत नाही. मग परीक्षेमध्ये मार्क पण म्हणतात मिसिंग यू. अरे काय मिसिंग यू? ते प्रेम असं मिसिंग यू म्हणून सिद्ध करायचं नसतं, ते मनात लागतं. पण मी तो प्रेमाचा विषय दूर ठेवतो. मग आई वडिलांची आठवण केव्हा होते? आपण 10वी आणि 12वी पास होतो आणि मग आपण आपल्या आई वडिलांना विचारतो मी कोणती करिअर निवडू. याच्या एवढा मूर्खपणाचा प्रश्न दुसरा कोणताही नाही, कारण त्यांनी त्यांची करिअर 25 वर्षांपूर्वी निवडलेली असते. मग ते सांगतात बँकेमध्ये नोकरीसाठी प्रयत्न कर. सर्वोत्कृष्ट हार्डवेअर नेटवर्किंग कोर्स करायचा आहे. BPO, बँकिंग, IT अँड नॉन IT सेक्टर, ई गव्हर्नन्स, एअरलाइन्स यासारख्या ठिकाणी भरपूर पगाराची नोकरी हवी आहे. हार्डवेअर कोर्स सोबतच मोफत ग्रॅज्युएशन कोर्स करायचा आहे. जेटकिंग, शिवाजीनगर, जंगली महाराज रोड, बालगंधर्व चौक, हॉटेल गंधर्वच्या मागे, शिवाजीनगर, पुणे. कॉन्टॅक्ट 9225501122. जेटकिंग शिवाजीनगर.